दिनांक 25/2/2025 रोजी आकस्मिक मृत्यू क्रमांक 6/2/25 पोलीस ठाणे एरंडोल येथे दाखल झाला होता। त्यामध्ये मयत विठ्ठल सकाराम पाटील हे मयत होते त्याच्यामध्ये। आणि त्या आकस्मिक मृत्यूचा तपास सुरू असताना त्याच्यामध्ये मयताच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट मिळाली होती। त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचा हितेश पाटील यांचा नावाचा उल्लेख करून त्याला त्याच्या मरणाला मी जबाबदार आहे असं म्हणून त्याची जे मृतदेह आहे तो मी एका धरणात पुरला आहे असं सांगितलं होतं। आणि त्या अनुषंगाने मग पोलीस तपास पथक काम करत असताना आजूबाजू एरियाचा शोध घेत असताना एका ठिकाणी संशयित जागा मिळून आली। तर नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे त्या ठिकाणाचा करण्यात आलं। तर त्यामध्ये एक मयत इसमाची बॉडी मिळून आली आणि ती हितेश पाटील यांच्या असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखलेलं आहे। त्याप्रमाणे आता पुढील कारवाई सुरू आहे।